नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता वसू आत्याचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. तर इथे नंदिनी, काव्या, पार्थ आणि जीवा या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी खरी व्यक्ती म्हणजे दीपक नसून वसू आत्या आहे, हे आता नंदिनीने सगळ्यांना सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे घरामध्ये वातावरण पूर्णपणे गढूळ झालेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी व्यक्ती वसू आत्या आहे हे काव्याला कळल्यानंतर काव्या काही गप्प बसत नाही. बरं, एवढंच करून वसू आत्या गप्प बसलेली नसते. इथे जेव्हा वसूला कळतं की हे सगळं पिहूने ऐकलंय, तेव्हा वसू पिहूला घाबरवते आणि त्याचबरोबर घरातून बाहेर काढण्याची धमकीसुद्धा देते. तेव्हा इथे काव्याला ही गोष्ट अजिबातच आवडत नाही. काव्या म्हणत असते की तुम्ही जी काही भीती पिहूला दाखवले, त्यामुळे ती इथे आता कोशात जाऊ शकते आणि मग त्यातून बाहेर पडणं तिच्यासाठी खूपच जास्त कठीण होऊन बसलं असतं. म्हणून इथे काव्याने वसू आत्यासाठी एक टोकाचा निर्णय घेतलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे काव्याने वसू आत्यावरती चाइल्ड हॅरॅसमेंटची केस केलेली असते आणि इथे वसूला आता इन्स्पेक्टर साहेबांना बोलावून अरेस्ट करायला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे वसूचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आल्यानंतर इथे आता मानिनी त्याचबरोबर विक्रम काका हे दोघेजणं खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. तेव्हा काव्य आणि नंदिनी या दोघींनी सुद्धा आपल्या नात्याला आता एक संधी देण्याचा विचार केलेला असतो. त्यामुळे इथे काव्य आणि पार्थ हे दोघेजणं सुद्धा मनातून आपल्या नात्याला एक चान्स द्यायला तयार झालेले असतात. पण इथे आता काव्या पार्थला सांगत नाही आणि पार्थ काव्याला सांगत नाही की तो या नात्याला अजून एक संधी देणार आहे, आपलं लग्न वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे. ही गोष्ट आता पार्थने काव्याला सांगितलेली नसते आणि काव्यासुद्धा म्हणते की पार्थ देशमुख खरं तर खूपच जास्त चांगले आहेत, त्याच्यामुळे इथे त्यांच्याबरोबर निदान मैत्री तरी करायला हवी. आधी मैत्री होईल आणि नंतर आम्ही लग्नाला सुद्धा एक चान्स देऊ, असं ती आता विचार करत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता नंदिनी आणि जीवा त्याचबरोबर पार्थ आणि काव्या आपापल्या संसाराला लागणार असतात आणि त्यामुळे इथे त्यांचा संसार आणि त्यांचा एकमेकांवरील विश्वास आणि त्याचबरोबर फुलत चालणारं प्रेम हे आता तिन्ही गोष्टी एकसाथ पुढे वाटचाल करणार असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता सायकॅट्रिक यांना बोलावलेलं असतं. नंदिनीने पिहूसाठी हा निर्णय घेतलेला असतो आणि जेव्हा इथे सायकॅट्रिक म्हणतात की पिहूला नंदिनीबद्दल एक सिक्रेट माहिती आहे आणि ते तिच्या मनामध्ये असं काही घर करून बसलं आहे की तिला ते सांगता येत नाही आहे की नक्की ते सिक्रेट काय आहे. त्यामुळे इथे नेहमीप्रमाणे आता रम्या आणि वसू दोघीजणी कांगावा करतात की इथे नंदिनीचं सिक्रेट म्हणजे कदाचित नंदिनी आमच्यासमोर एक वागते आणि इथे पिहूला ती त्रास देत असेल, म्हणूनच इथे पिहू इतकी हल्ली घाबरायला लागले. नाहीतर याआधी पिहू आपली किती इथे हसणारी खेळणारी होती, खोडकर होती आणि जेव्हापासून नंदिनी आणि काव्या या घरामध्ये आल्यात तेव्हापासून ती अजिबात काही बोलत नाही आणि शांत शांत असते, असं रम्याचं म्हणणं असतं. तेव्हा जीवा इथे आता चांगला नवरा असल्यासारखी नंदिनीची बाजू घेतो आणि म्हणतो की उलट इथे नंदिनी बरोबरच पिहू जास्त बोलत असते, तिच्याबरोबर हसत असते, खेळत असते, मनातल्या गोष्टी शेअर करत असते आणि तू उगाचच तिच्यावरती नाव घेतेस, तिला ब्लेम करतेस. तू कधी पिहू बरोबर चांगलं बोलली तरी आहेस का, असं इथे जीवा आता रम्याला म्हणतो आणि रम्याचं तोंड बंद करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी म्हणते की नक्की पिहूच्या मनामध्ये काय सळ आहे ते तरी मला ऐकून घ्यायला हवं. त्यानंतर नंदिनी पिहूसाठी छान असं गरमागरम सूप तयार करते आणि तिचं फेवरेट सूप तिच्यासाठी घेऊन जाते आणि इथे नंदिनी म्हणत असते, पिहू बाळा, हे बघ बाळा, तुला कुणालाही काही घाबरायची गरज नाही आहे. आपण दोघीजणी फ्रेंड्स आहोत ना. मग आता माझ्याबद्दल तुला जे काही सिक्रेट माहिती आहे ते मला सांग ना, मलासुद्धा ते कळू दे. तेव्हा इथे नंदिनी तिला खूपच जास्त प्रेमाने समजावते, तिच्या मनातली सर्व भीती बाजूला करते आणि ती म्हणते की मनामध्ये एखादी गोष्ट ठेवायची नसते, देवबाप्पाला ते आवडत नाही. एखादी गोष्ट जर आपल्याला कुणाबद्दल कळली असेल आणि ती गोष्ट त्या व्यक्तीला सांगायला हवी असं आपल्याला वाटत असेल तर आपण सांगितलं पाहिजे ना. ती गोष्ट त्या व्यक्तीसाठी जर महत्त्वाची असेल तर मग ती गोष्ट त्याला कळायला नको का.
आणि देवाने बरोबर ती गोष्ट तुलाच ऐकवले. वसू आत्यांचं बोलणं ऐकलेस ना तू? तर मला सांग ना बाळा, नेमकं तू काय ऐकलेस त्यांच्या बोलण्यातून? तू वसू आत्यांना इतकी का घाबरतेस? नक्की त्या तुला काय बोलल्यात हे मला कळू दे. तुला कुणालाही घाबरायची गरज नाही आहे. नंदिनी वहिनी तुझ्याबरोबर आहे ना? तुला माहिती आहे ना, जेव्हा तुला कमी मार्क्स पडतात तेव्हा मी तुझी बाजू घेतली होती ना. तुझ्या आईपासून सुद्धा तुला वाचवलं होतं की नाही? मग मी हे का करते? आपण दोघीजणी एकमेकींच्या मैत्रिणी आहोत म्हणूनच ना. मग निदान मला तरी सांग की नेमकं तू काय ऐकलेस? तेव्हा इथे नंदिनी आता पिहूला विश्वासात घेते आणि तिच्याकडून सत्य जाणून घेते. तेव्हा तिला कळतं, इथे आता पिहू सांगते की दीपकनेच लग्न मंडपामधून नंदिनीला किडनॅप केलं होतं. पण ते वसू आत्याच्या सांगण्यावरून केलं होतं. हे आता पिहूने नंदिनीला सांगितलेलं असतं आणि कशा पद्धतीने इथे आता वसू आत्याने पिहूला घाबरवलेलं असतं हे सुद्धा सगळी गोष्ट पिहू नंदिनीला सांगते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता पूजा करत असताना नंदिनी म्हणत असते वसू आत्याला की घरामध्येच जर शत्रू असेल तर काय करायचं? तेव्हा वसू आत्या म्हणते, हे तू मला का विचारतेस गं? तेव्हा नंदिनी म्हणते, कारण तुम्ही शत्रूच आहात ना या घरातल्या. तेव्हा इथे वसू म्हणत असते, ए नंदिनी, तोंडाला येईल ते बोलू नकोस हां, कळलं ना तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी ही तिला म्हणत असते की तोंडाला येईल ते मी बोलत नाही आहे. तुम्ही तुमच्या मनाला येतं ना तसंच तुम्ही करता. चुकीचं वागता तुम्ही. अहो, तुमच्या ह्या निर्णयामुळे आमच्या चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त झालीत. तेव्हा मानिनी म्हणते की काय झाले नंदिनी? अगं, आम्हाला कळेल असं बोलशील का? तेव्हा नंदिनी म्हणते, आई, लग्न मंडपातून मला दीपकला किडनॅप करायला सांगणाऱ्या वसू आत्या होत्या. वसू आत्यानेच दीपकला ॲड्रेस दिला होता आणि त्याला नाशिकला बोलावून घेतलं होतं. आणि मग त्या ठिकाणी दीपक आला आणि यांच्या सांगण्यावरूनच त्याने मला लग्न मंडपामधून किडनॅप केलं होतं. मला बेशुद्ध करून तो घेऊन गेला होता. या सगळ्याच्या मागे दीपक एकटा नव्हता, तर वसू आत्यासुद्धा होत्या, असं इकडे आता नंदिनीने सांगितलेलं असतं. नंदिनी म्हणते की तुम्ही आमच्या चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. आणि जेव्हा हे सगळं वसू आत्या बोलत होत्या तेव्हा पिहूने हे बोलणं ऐकलं होतं आणि म्हणूनच पिहू घाबरली होती. आणि पिहूने ही गोष्ट कुणाला सांगू नये म्हणून इथे वसू आत्याने पिहूला धमकी दिली होती, जर तू ही गोष्ट कुणाला सांगितलीस तर तुला घरातून बाहेर काढेन म्हणून, कारण हे घर माझ्या मालकीचं आहे. त्यामुळे इथे पिहू घाबरली आणि हे सत्य तिने सगळ्यांपासून लपवून ठेवलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता संपूर्ण गोष्ट नंदिनीने देशमुख कुटुंबाला सांगितलेली असते. तेव्हा काव्याला खूप जास्त राग येतो. काव्या म्हणत असते, काय हो, अक्कल नाही आहे का तुम्हाला? इतकं वय झालं आहे तुमचं, तरीसुद्धा नको तिथे बरं तुमचं डोकं चालतं. तुम्हाला इथे माझ्या ताईला किडनॅप करून तुमच्या रम्याचं लग्न पार्थबरोबर लावून द्यायचं होतं ना. पण काय झालं शेवटीला? एवढं करूनसुद्धा पार्थबरोबर रम्याचं लग्न काही झालंच नाही, नाही का? तेव्हा काव्या म्हणते, लाज नाही वाटत असं करायला? आमच्या आयुष्याबरोबर खेळायला तुम्हाला लाज नाही का वाटत? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने मानिनीने चांगलीच इज्जत काढलेली असते वसूची. तेव्हा नंदिनी म्हणते, विश्वास बसत नसेल ना तर पिहूला बोलावते. पिहू सगळ्यांसमोर सुद्धा सांगेल. काय वसू आत्या? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पार, जीवा, विक्रम सगळेजणच आता वसूकडे रागाने बघत असतात. सगळ्यांच्या नजरेमध्ये तिच्याबद्दल तिरस्कार दिसत असतो. तेव्हा वसू म्हणत असते की माफ करा, मला माफ करा. तेव्हा मी फक्त एक आई म्हणून विचार करत होते. तेव्हा नंदिनी म्हणते, का पण? का? आम्ही सुद्धा कुणाच्या तरी मुलीच आहोत ना. आम्ही सुद्धा आमचं घर सोडून दुसऱ्या घरीच आलो आहे ना. अहो, तुमच्या मुलीसाठी तुम्ही आमचे आयुष्य उद्ध्वस्त का केलीत? कुणी दिला तुम्हाला हा अधिकार? तेव्हा विक्रम काका म्हणतात, आणि वसू आत्या, अगं तू असं का केलंस वसूताई? अगं तू इतक्या लहान आपल्या पिहूला घाबरवलंस. तू आपल्या पिहूला घरातून बाहेर काढण्याची धमकी दिलीस. याला काय बोलतात? हे बघ वसूताई, तू जे काही वागलीस ना, अत्यंत चुकीचं आहे. तेव्हा रम्या रडायला लागते. तेव्हा रम्या म्हणत असते, पार्थ, अरे खरंच या सगळ्यात माझी काहीच चुकी नाही आहे. तेव्हा पार्थ इथे काही बोलायला जाणार. काव्या म्हणते, ए, तू पार्थला काही बोलू नकोस हां. तू तुझं बघ. प्रत्येक वेळेला आईचं ऐकत असतेस ना, आणि तुझ्यासाठी तुझी आई चुकीचे निर्णय घेत असते. तेव्हा आईला काय चूक काय बरोबर हे सांगता येत नाही का?
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विक्रम काका म्हणत असतात, ताई तू जे काही केलेस ते अत्यंत चुकीचं आहे. माझ्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त केलीस तू. आता त्यांचा संसार कुठे रुळावरती येत होता आणि बरं झालं तुझं हे सत्य आम्हाला कळलं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता पिहूमुळे नंदिनीला कळलेलं असतं की तिच्या किडनॅपिंगच्या मागे फक्त दीपक नाही तर वसूचा सुद्धा हात आहे. त्यामुळे इथे आता काव्या म्हणते, मी तुम्हाला सोडणार नाही आहे. कुणी तुमच्या विरोधात कंप्लेंट करो किंवा नाही करो, तुम्ही आम्हाला त्रास दिलात तर दिलात, पण बिचाऱ्या लहान पिऊलासुद्धा त्रास दिलात ना. तुम्ही तिला हॅरेस्ट केलं आहे. अहो चाइल्ड हॅरेसमेंट आहे ती. कळते का तुम्हाला? इतकं घाबरवून ठेवलं आहे तिला. ती बिचारी घाबरते. तुम्हाला बघितल्यानंतर ती डचकते. त्यामुळे आता तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा इथे आता काव्या पोलीस स्टेशनला फोन करते. तिच्या विरोधामध्ये रितसर तक्रार नोंदवते. तेव्हा रम्या इथे म्हणत असते, काव्या तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या आईच्या विरोधात तक्रार करायची? तेव्हा इथे काव्या म्हणत असते, का तुम्ही इथे करता आणि मी हिंमत पण नाही करायची का? मी आता हिंमत केली आहे आणि तुझ्या आईला शिक्षा होणार. त्याने आमचं आयुष्य तर उद्ध्वस्त केलं आहे, पण इथे इतक्या लहान वयेमध्ये त्या लहान मुलीच्या मनावरती सुद्धा या सगळ्याचा वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने डिसिजन घेतलेला असतो की आपण काही करायचं, पण ह्या बाईला शिक्षा द्यायचीच. आणि त्यामुळे पोलीस येतात आणि इथे वसूला आता घेऊन जातात. त्यामुळे प्रेक्षकांनो, विक्रम काका आणि मानिनीसुद्धा काहीच बोलत नाही. कारण इथे तिचं पाप इतकं वाढलेलं असतं की तिला त्याची शिक्षा मिळणंसुद्धा गरजेचं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता घरातली घाण निघून गेलेली असते. तेव्हा इथे नंदिनी आणि त्याचबरोबर काव्या, काव्या पार्थबरोबर, नंदिनी जीवाबरोबर इथे आता सुखाने संसार करण्याचा निर्णय घेतात. त्यांनी आपल्या नात्याला एक एक संधी दिलेली असते. त्यामुळे इथे आता सगळेजण रुळावरती आलेले असतात. आपापल्या नात्याला संधी देत आहेत. सुखाने संसार करतायत. हे बघितल्यानंतर मानिनीची सगळ्यात मोठी इच्छा पूर्ण होते. तर इथे वसूला पिहूचा खूप राग आलेला असतो. कारण पिहूने नंदिनीला तिचं नाव सांगितलेलं असतं. पण इथे आता तिला अरेस्ट केल्यानंतर नंदिनी म्हणत असते, पिहू तुला कुणालाही घाबरायची गरज नाही आहे. आम्ही सगळेजण तुझ्याबरोबर आहोत. अशा पद्धतीने पिहूच्या मनातली संपूर्ण भीती नंदिनीने काढून टाकलेली असते.